करवीर तालुक्यातील गांधीनगर बाजारपेठेत जिल्हा परिषदेच्या BRC पथक आणि ग्रामपंचायत गांधीनगर यांच्या संयुक्त विद्यमानं बंदी असलेल्या प्लास्टिक वापरणाऱ्या 21 दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून 25,000 रुपयांचा दंड वसूल केला। गांधीनगर मोठी बाजारपेठ असल्यानं येथे बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे। जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक यांच्या सूचनेनुसार जिल्हा तज्ञ पाणी व स्वच्छता विभाग तसेच ग्रामपंचायत गांधीनगर कर्मचारी पथकानं मुख्य बाजारपेठेतील कापड दुकानं, पानटपरी, मिठाई दुकानं, किराणा दुकानं, फेरीवाले अशा 21 दुकानदारांवर कारवाई करून त्यांच्याकडील 125 प्लास्टिक जप्त करून 25,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। कारवाई दरम्यान या पथकानं जनजागृती मोहीम राबवली। या कारवाईत जिल्हा तज्ञ पाणी व स्वच्छता विभागाचे संतोष घाटगे, अमर पाटील, अनुप पाटील, अरुण हावळ, नितीन माळी, अरविंद तामगावे यांनी सहभाग घेतला। गांधीनगर ग्रामपंचायत अधिकारी विजय पाटील यांनी ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं सांगितलं। न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, कोल्हापूर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।